महापुरुषांवर येणारे चित्रपट आणि त्याच्या भोवती असलेला वाद हे महाराष्ट्राला काही नवीन नाही। आता याचंच उदाहरण पुन्हा एकदा समोर आलंय, ते म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या चित्रपटावरून। माझ्यासोबत हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवेद। फुले चित्रपट येतोय 11 एप्रिलला। काय नेमका आता नवीन वाद उफाळून आलेला आहे आणि आता तुमची नेमकी मागणी? तुम्ही जर त्याचा टीजर बघितला असेल ना, त्याच्यामध्ये एक शॉट दाखवला का एक ब्राह्मण मुलगा त्याचा मेकअपवरनं वगैरे लक्ष देतो, तो दाखवलाच आहे त्यांनी शेंडी वगैरे करून। तो मुलगा सावित्रीबाई फुलेंवर दगडे मारतोय आणि शेण म्हणून माती म्हणून असे काहीतरी टाकतोय। आम्हीचा या शॉटला आक्षेप आहे का? तर बिलकुल नाही, ते दाखवलं गेलंच पाहिजे। जी काही पातकं घडली ती दिसली पाहिजे, दाखवली पाहिजे। पण त्याच्याबरोबर काही चांगलंही घडलं आहे ना। महात्मा फुलेंना शाळेसाठी जागा देण्यापासून, आर्थिक सहकार्य करण्यापासून, शाळेतले शिक्षक होण्यापासून, स्वतःचे 4 मुली, पहिली बॅच 6 लोकांची होती त्यांची, त्यातल्या 4 मुली विद्यार्थिनी म्हणून पाठवण्यापासून सगळ्या समाजांनी त्यांना सहकार्यसुद्धा केलं आहे। पण मग त्यातलासुद्धा एखादा शॉट जर त्या टीझरमध्ये दाखवला असता, आम्ही मिरवणूक काढत तो चित्रपट बघितला असता। परंतु एकच शॉट दाखवून त्याने एक ठराविक समाजाचं ध्रुवीकरण करायचं काय अशी शंका आमच्या मनात आहे। आमचं म्हणणे तो शॉट असायला हरकत नाही, पण पूर्ण चित्रपटभर अशीच भूमिका असेल एकांगी, की जसं की तत्कालीन समाजात काही चांगलं घडतच नव्हतं, तर त्याला आमचा आक्षेप राहील। आम्ही शुक्रवारी तो चित्रपट बघू आणि त्यानंतर आमची पुढची भूमिका ठरवू। जे आपण जर बघितलं तर जे असे ऐतिहासिक चित्रपट आहेत, मग अगदी छावा असेल, पद्मावत असेल, बाजीराव मस्तानी असेल, असे चित्रपट जेव्हा येतात त्याच्याबरोबर एक वाद, ही काय म्हणतात त्याला ऑफरच म्हणावी लागेल, की एक चित्रपट आला त्याच्याबरोबर वाद आला, हे नेमकं का होतं? खरं तर महापुरुषांना चित्रित करतानाच आहे ना, त्या लोकांनी त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे की आपण काय करतोय, आपल्याला नेमकं काय दाखवायचं, पण ते होताना दिसत नाही। तुम्ही एकांगी भूमिका दाखवता कोणती गोष्ट, मग त्याच्यावर अन्याय होतो असा समाज असतो, तो स्वतः उफाळून उभा राहतो, मग तो कॉमेंट द्यायला लागतो, मग तो प्रतिक्रिया व्यक्त करतो आणि परत ते जातीय द्वेष तयार होतो। राजकारणी लोकांना हे जवळ असतं। आमचं म्हणजे चित्रपटाचं सर्वांगीण असावं ना। ह्याच्या आधीसुद्धा अनेक चांगले चित्रपट आलेत, याला सगळ्यांनी स्वागत केले। ह्या टीझरमध्ये जर एखादा सकारात्मक भाग असता, आम्हाला नक्की आवडला असता तो। परंतु असं न घेता सगळं एक जसं काय सगळीच्या सगळी लोकं आणि सगळा समाजच महात्माजींच्या विरोधात होता, हे जे दाखवण्याचा प्रकार घडला आहे तो अत्यंत चुकीचा आहे, निंदनीय आहे। पण पुढची भूमिका आम्ही शुक्रवारी चित्रपट बघितल्यानंतर घेऊ। तुमच्या निर्मात्यांच्या आणि दिग्दर्शकांची काही चर्चा? माझं त्याच्या वितरकांशी बोलणं झालं, त्यांचा फोनही आला होता। त्याचं म्हणणं आहे की आम्ही पुन्हा एकदा रिकॉल करतोय सगळं, आम्ही चर्चा करू, मीटिंग करू आणि आम्ही निर्णय घेऊ। पण मला वाटत नाही 3 दिवसात काही कापी शक्य आहे, परत सेन्सरकडे जावं लागेल। पण बघूयात काय होते। त्यांचा मला फोन आलेला आणि संध्याकाळपर्यंत सांगतो असंही सांगितलं आहे। धन्यवाद। तर आपण बघू शकतो की शुक्रवारी हा चित्रपटाचा जो सगळा भाग आहे तो आम्ही बघू आणि त्यानंतर पुढची चर्चा करू। आमचा कुठलाही आक्षेप या चित्रपटाला नाही आहे, मात्र जे तुम्ही दाखवताय ते वास्तववादी असलं पाहिजे, अशीच भूमिका हिंदू महासंघाची आहे। कॅमेरामन आदर्श खटकेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।